बातमीपत्राच्या सुरुवातीला अतिशय महत्त्वाची बातमी आहे। बातमी मुंबईतून आहे। मुंबईकरांना आता पुन्हा एकदा 26/11 सारखा धोका निर्माण झालाय। कारण मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताजमहल पॅलेस हॉटेलला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी आलेली आहे। अनोळखी ईमेलवरून विमानतळ पोलीस ठाण्याला धमकीचा मेल आलेला आहे। तर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताजमहल पॅलेस हॉटेल पाईप बॉम्बनं उडवून देण्याची ही धमकी आहे। संसदेवरील हल्ल्याप्रकरणी फाशी झालेला दहशतवादी अफजल गुरु आणि सॅवकूक शंकर यांना अन्यायकारकरित्या फाशी दिल्याचा मेलमध्ये दावा करण्यात आलेला आहे। तर धमकी येताच यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत। धमकीचा मेल पाठवणाऱ्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। आणि मुंबईनंतर पुण्यातून मोठी बातमी आहे। आयसिसच्या दहशतवाद्यांबाबतची ही अत्यंत महत्त्वाची बातमी। एनआयएनं आता आयसिस मॉड्यूल प्रकरणी फरार अब्दुल्ला फैयाज शेख उर्फ डायपरवाला आणि तल्ला लियाकत खान या दहशतवाद्यांना अटक केली आहे। मुंबई एअरपोर्टवरून त्यांना अटक करण्यात आली आहे आणि 2023 मध्ये पुण्याच्या कोंढवा भागात आयईडी बनवून त्याची चाचणी केल्याप्रकरणी ही अटक झाली आहे। इंडोनेशियाच्या जकार्तावरून ते मुंबईत दाखल होताच त्यांना ताब्यात घेण्यात आलंय आणि या दोघांवरती प्रत्येकी 3 लाखांचं बक्षीसही जाहीर केलं होतं। तर दहशतवाद्यांच्या विरोधात काश्मीरमध्ये आता मोहीम तीव्र झालेली आहे। दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांचा शोध सुरू झालेला आहे। एसआयएचे जम्मू आणि काश्मीरमध्ये 6 ठिकाणी छापे टाकण्यात आलेले आहेत। तर दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांची आता खैर नाही असंच लष्करी कारवाईतून दिसून येत आहे। ऑपरेशन सिंदूरच्या वेळी इस्रोची मोठी मदत भारतीय लष्कराला झाली। कशी? तर एअर स्ट्राईकच्या वेळी इस्रोचे सॅटेलाइट सैन्याला मदत करत होते। सीमेपलीकडून हवेत येणाऱ्या शस्त्रांची योग्य दिशा ते दाखवत होते। भारतीयांवरती हल्ला होण्यापूर्वी हवेतच ही शस्त्र नष्ट केली जात होती आणि त्यासाठी S-400 आणि आकाश तीरनं हवेत एक अदृश्य कवचही निर्माण केलं होतं। इस्रोकडे ऑन ऑर्बिटर हाय रिझोल्यूशन कॅमेऱ्यात इस्रोचे 50 सॅटेलाइट सुद्धा कार्यरत आहेत। तर हे सगळे सॅटेलाइट केवळ भारतीयांच्या मदतीसाठीच होते असं इस्रोचे चेअरमॅन V नारायणन यांनी म्हटलंय। तर इस्रोच्या ऑन ऑर्बिटर हाय रिझोल्यूशन कॅमेऱ्यांची मदत जी आहे ती ऑपरेशन सिंदूरमध्ये झाली। सीमेपलीकडून येणाऱ्या शस्त्रांची अचूक दिशा सैन्याला याच सॅटेलाइट्सनं दाखवली। भारतीयांवरती हल्ला होण्यापूर्वी ती हवेतच नष्ट केली जात होती। S-400 आणि आकाश तीरचं हवेत अदृश्य कवचही निर्माण झालं होतं। पाकिस्तानी हल्ल्यांसाठी भारतीय सैन्य आणि इस्रोचे कॅमेरे सज्ज होते। आणि यानंतरची बातमी आहे पाकिस्तानच्या खोटारडेपणाची। कारण ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं आणि त्यानंतर पाकिस्ताननं असा दावा केला होता की असा कुठलाही हल्ला पाकिस्तानवरती झालेला नाही। मात्र आता पाकिस्तानचे पंतप्रधान जे आहेत शहबाज शरीफ त्यांनी स्वतःच या हल्ल्यांची कबुली दिलेली आहे। पाकिस्तानचा खोटारडेपणा अद्याप सुद्धा सुरूच असल्याचं दिसतंय। युद्धविरामासाठी भारतानं स्वतः फोन केला असा खोटा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आता केलेला आहे। एकीकडे त्यांनी कबुली दिली की भारतानं हल्ला केला आहे, तर दुसरीकडे आता पुन्हा एकदा नवीन खोटा दावा त्यांनी केलाय। लक वुड हैव इट, वो घंटी बजी तो जनरल आसिम मुनीर लाइन पर थे। वज़ीर आज़म हमने बड़ा भरपूर उनको जवाब दिया है और अब हमें सीज फायर करने की दरख्वास्त आ रही है।
क्या ख्याल है? मैंने कहा सिपा सलार, इससे बड़ी और इज्जत की क्या बात हो सकती है? भरपूर थप्पड़ मारा है, उसका सर चकरा गया, अब वो सीज फायर पर मजबूर है। तो मैं समझता हूं कि आप बिस्मिल्लाह करें और इस सीज फायर की ऑफर को कबूल करें। आणि यानंतर एक मोठी बातमी आपण पाहतोय, राज्याच्या राजकारणातली एका बड्या नेत्यासंदर्भातली ही बातमी आहे। छगन भुजबळांकडे 1 कोटींची खंडणी मागण्यात आलेली। एकंदरीतच अतिशय मोठी बातमी पाहतोय, आताची सगळ्यात मोठी बातमी तुम्ही साम टीव्हीवरती पाहतायत। छगन भुजबळ राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते, ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याकडे तब्बल 1 कोटींची खंडणी मागण्यात आलेली आहे। ही खंडणी नेमकं कुठल्या प्रकरणी मागण्यात आलेली आहे, काय प्रकरण आहे, या संदर्भातले अपडेट अजून समोर यायची आहे। मात्र अत्यंत मोठी बातमी आताची आपण पाहतोय, छगन भुजबळांकडे तब्बल 1 कोटींची खंडणी मागण्यात आलेली आहे। राज्याच्या राजकारणातला एक मोठा नेता ज्याच्याकडे इतकी मोठी खंडणी मागण्यात आली, त्या संदर्भातली अत्यंत मोठी बातमी आहे। अभिजित सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। अभिजित, काय सांगाल, कोणते प्रकरण आहे आणि 1 कोटींची खंडणी नेमकं का? छगन भुजबळ यांच्या त्र्यंबकेश्वर मधील फार्म हाऊसवर आयकर विभागाची धाड पडणार असल्याचं सांगत 1 कोटींची खंडणी मागण्यात आलेली होती। संशयित आरोपीने आपण देखील आयकर विभागाच्या टीममध्ये आहोत। पोलीस या प्रकरणी प्रतिक्रिया देत आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया घ्याल का? काय प्रकरण आहे हे देखील आपण बघूयात। काय प्रकार घडलाय, माननीय आमदार छगनरावजी भुजबळ यांना सर काय घडलंय, काय प्रकार झालाय? माननीय आमदार श्री छगनरावजी भुजबळ यांच्या फोनवर एका व्यक्तीने फोन करून सांगितलं की मी इन्कम टॅक्स अधिकारी बोलतोय, तुमच्या त्र्यंबकेश्वर येथील फार्म हाऊसवर रेड पडणार आहे। मी इन्कम टॅक्समध्ये असल्यामुळे मी अधिकाऱ्यांशी बोलून तुमचं प्रकरण सेटल करू शकतो, तुम्हाला पैसे द्यावे लागतील। असं झाल्यानंतर त्यांनी नंतर फोन कट केला, परत काही दिवसानंतर फोन केला, त्यामध्ये त्याने पैशाची डिमांड केली आणि मग आमदार साहेबांनी CP सरांना सांगून आम्ही त्या पद्धतीने युनिट 1ची एक टीम तयार केली आणि त्याला पैसे देताना आपण त्याला ट्रॅप करू अशा पद्धतीने आम्ही सापळा रचला। आणि त्या दरम्यान ज्या दिवशी पैसे द्यायचे होते तर सुरुवातीला त्याने प्रत्येकी 20 लाख असे टोटल 1,60,00,000 मागितले, पण कमी करत करत ते आपण 1 कोटीपर्यंत त्याला आपण तयार केलं। आणि ती अमाऊंट देताना त्याने धरमपूर गुजरात या ठिकाणी बोलावलं। मग त्यावेळेस त्या पैसे घेऊन जाणाऱ्या व्यक्तीबरोबर आपली टीम होती, आपल्या 2-3 टीम मोटरसायकलवर होत्या आणि त्या ठिकाणी त्याला पैसे देण्याच्या वेळेस सापळा द्वारे त्याला अटक केली आणि त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली। सर, संशयित आरोपीची नेमकी काय पार्श्वभूमी आहे, काय तपासादरम्यान? तो BSc झालेला आहे, ग्रॅज्युएट, 23 वर्षाचा, करंजाळी पेठ तालुका येथील युवक आहे। कुठलंही काम नाही, फक्त मला काहीतरी बनायचं किंवा पैसे कमवायचे ह्या हेतूने त्याने हे कृत्य केलेलं आहे। सर, हा पहिला संपर्क कधी झाला, पहिल्यांदा खंडणी कधी मागितली आणि किती दिवस हे सगळं प्रकरण चालू होतं? पहिल्यांदा फोन 23 एप्रिल रोजी आला, त्यानंतर 2 मे रोजी आला, नंतर मग गेल्या 4 दिवसापासून दररोज बोलणं चाललं होतं। स्वतः भुजबळ साहेबांचं त्या आरोपीचं काही फोनवर संभाषण झालं होतं का? नाही, तो मोबाईल भुजबळ साहेबांनी त्यांच्या एका PA कडे डायव्हर्ट केलेला होता। संतोष गायकवाड हे रेग्युलर त्या आरोपीशी संपर्कात होते। आणि काय त्याचं म्हणजे त्र्यंबकेश्वरला कुठल्या ठिकाणी तो छापा मारायचा असं त्यांनी बनाव केलेला होता, नेमकं काय? असं नक्की ठिकाण नाही सांगितलं, फक्त त्र्यंबकेश्वर येथील सांगितलं। त्र्यंबकेश्वर जवळ तुमचं फार्म हाऊस आहे, त्या ठिकाणी रेड पडणार आहे असं सांगितलं। सर, एकटाच आरोपी आहे की अजूनही त्याच्यामध्ये? त्यामध्ये दुसरं कोणी आरोपी नाहीये। हा आरोपी प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या फोनवरून फोन करत होता, तो स्वतःचा फोन वापरत नव्हता।
हॉटेलवर, ट्रक ड्रायव्हर अशा लोकांचे फोनवरून त्याने संपर्क केलेला होता, म्हणून आपल्याला थोडा वेळ लागला. आपली टीम धरमपूरला देखील गेली होती गुजरातमध्ये, तिथे कशासाठी टीम गेली होती आणि तिथे नेमकं काय घडलं सर? आपल्याला ते पैसे देताना त्याला पकडायचं होतं, त्यासाठी आपली टीम गेली होती. पण त्यांनी पहिलं लोकेशन धरमपूर सांगितलं होतं. धरमपूर सांगितलं होतं, नंतर त्याला थोडा डाऊट आला, मग त्याने दुसरं लोकेशन सांगितलं एका हॉटेलजवळ हायवेवरच, आणि त्या ठिकाणी त्याला पकडलं. जो खंडणी मागणारा व्यक्ती होता त्याचं आणि भुजबळ साहेबांचं देखील बोलणं झालं होतं फोनवर, त्यांच्याशी देखील त्यांनी संवाद साधला होता असंही कळतंय. त्याबाबत काही नाही, आरोपीचं भुजबळ साहेबांवर धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे. 23 वर्षांचा हा तरुण आहे, राहुल भुसारे त्याचं नाव आहे. BSc झालेलं आहे आणि त्याने छगन भुजबळांकडून 1 कोटींची खंडणी मागितली होती. मात्र सापळा रचून त्याचा हा डाव फसवण्यात आलेला आहे. पुढच्या बातमीकडे आपण वळतोय. बीडचा बिहार झालाय का असा प्रश्न तुम्ही गेल्या काही महिन्यांपासून ऐकत असाल आणि हाच सवाल आता पुन्हा उपस्थित होतोय. कारण परळीमध्ये टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आणि या प्रकरणी 7 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. नंतर 3 ते 4 जणांचा शोध सुरू आहे. तरुणाचं अपहरण करून मग रिंगण करून त्याला अमानुष मारहाण करण्यात आली. लाठ्या, काठ्या आणि बेल्टनेही मारहाण झाली. तर मारहाण करणाऱ्यांमध्ये समाधान मुंडे आणि रोहित मुंडे शिवाय आदित्य गित्ते अशा 3 तरुणांचा समावेश आहे. तर दुसरा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय, ज्यात मारहाण केल्यानंतर या तरुणाला माफी मागायला लावली आहे, चक्क पाया पडायला त्याला लावलेलं आहे. आणि दोन्ही दृश्य सध्या साम टीव्हीवरती आपण पाहतोय. या प्रकरणी काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय, तर अजूनही 3 ते 4 जण फरार असल्याचं कळत आहे. त्यांचा शोध सुरू आहे. तर नेमकं काय घडलंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जरा सविस्तर पाहूयात. परळीच्या जलालपूर मधल्या कार्यक्रमात झालेल्या वादातून या तरुणाला मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे. 10 ते 12 जणांच्या टोळक्यानं तरुणाचं आधी अपहरण केलं. टोळक्याकडून तरुणाला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. मारहाण झालेल्या तरुणावरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि 7 जण अटकेत आहेत. तर यावरती पोलिसांनी प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं ते काय म्हणाले पाहूयात. जो फिर्यादी आहे, जेव्हा तो गावाकडे परत येत होता, लिंबोटी गावाकडे जात होता, रिलायन्स पेट्रोल पंप जवळ जेव्हा तो आला, तो काही ओळखी आणि काही अनोळखी लोकांना त्याला रत्नेश्वराच्या डोंगरातील त्याला खाली उतरवले. त्याच्यानंतर डोंगराला जाऊन त्यांना मारहाण केली होती आणि ते मारहाणाची व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली होती. 10 आरोपीचे नाव दिलेले आहे फिर्यादीने आणि 10 अनोळखी सांगितलेले आहे. 10 आरोपीपैकी 7 आरोपी आम्ही ऑलरेडी अटक केलेले आहे रात्रीच, आणि त्या 7 पैकी 2 आरोपी अल्पवयीन आहे. आणि यानंतर एक अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचं एक वक्तव्य समोर आलंय. बीडमध्ये ऑपरेशन सिंदूर करा अशी मागणी दमानी यांनी केली आहे. पाकिस्तान सारखं बीडमध्ये सुद्धा ऑपरेशन सिंदूर व्हायला हवंय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी ही मागणी केली आहे. बीडचा परळी म्हणजेच दहशतीचा अड्डा झालाय असा दावाही त्यांनी केलाय. खरं तर बीडमधून हा जो व्हिडिओ समोर आलाय त्यानंतर त्यांची मागणी पाहायला मिळते. बीडचा परळी म्हणजे एक दहशतीचा आता अड्डा झालेला आहे आणि खरंच ह्याला अतिशय गंभीरतेने घ्यायला हवं. कारण कालची जी मारहाण झाली त्यातली जी सगळी मुलं होती ती अतिशय छोटी होती, 18 वर्षाच्या आसपासची होती. आणि या सगळ्या मुलांची ती मारहाण बघून आणि त्यात एक आणि जो व्हिडिओ आला होता त्याच्यात त्या ज्याला मारलं त्याला ज्या पद्धतीने त्यांनी पाया पडायला लावलं होतं, तर असं वाटतंय की बहुतेक एक रिव्हेंज केस होती आणि कुठेतरी हे सगळं आता भलत्या दिशेने जात आहे. आणि जसं आपण ऑपरेशन सिंदूर तिथे सीमेवर केलं होतं तसंच आता इथेही महाराष्ट्रात बीडमध्ये करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि यानंतर पालकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे, जरा लक्ष देऊन ऐका. बातमी सोलापुरातून आहे, कारण सोलापुरात एका चिमुरडीसोबत अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. मामाच्या गावी जाण्यासाठी सोलापूर बस स्थानकावरती आलेल्या चिमुरडीला अनोळखी महिलेनं पळवलंय.
तिच्या कानातील सोन्याच्या रिंगा आणि पायातील पैंजण काढून घेत मग तिला लग्न समारंभात सोडण्यात आलं. या 2.5 वर्षांच्या चिमुरडीबाबत राजाभाऊ माळी यांनी सोशल मीडियावरती पोस्ट टाकली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ बस स्थानकातील CCTV फुटेज ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यात एक महिला मुलीला घेऊन जाताना दिसून आली आहे. या फरार महिलेचा पोलीस शोध घेत आहेत. हे CCTV साम टीव्हीवरती तुम्ही सध्या पाहू शकताय. बस स्थानकात एका 2.5 वर्षांच्या चिमुरडीला एका अनोळखी महिलेनं पळवून नेलं. लक्ष्मण शिंदे हे त्यांची पत्नी व 3 वर्षाची मुलगी यांच्यासह बार्शी येथे जाण्यासाठी आले असता त्या ठिकाणी तिकीट काढत असताना विनावाहक जी बस आहे त्या तिकीट काढत असताना मुलीला त्या ठिकाणी उभं करून एक साधारण थोड्या अंतरावर त्या लाईनपर्यंत गेली आणि पैसे देऊन परत आल्यानंतर ती मुलगी त्या ठिकाणी दिसून आली नाही. फुटेज पाहिले असतं. त्या फुटेजमध्ये एक महिला सदर मुलीला घेऊन जात असल्याचे व एक लाल रंगाच्या ओढणीने तिला झाकून घेऊन जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले. एका मंगल कार्यालयाच्या पार्किंगच्या आयसोलेटेड ठिकाणी त्या मुलीला तिने सोडलेलं आहे. त्या ठिकाणी ती मुलगी ताब्यात घेतली आमच्या टीमनी. आणि यानंतर वळतोय पुढच्या बातमीकडे. इंद्रायणी नदीच्या पूररेषेतील बेकायदेशीर बंगल्यांवरती कारवाई करत हातोडा चालवण्यात आलेला आहे. 29 बंगल्यांवरती आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं कारवाईला सुरुवात केली आहे. पहाटेपासूनच पोलीस बंदोबस्तात ही कारवाई सुरू आहे. सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानुसार सगळे बंगले आजच्या आजच पाडले जाणार आहेत. चार महिला सुप्रीम कोर्टचा ऑर्डर याच्यामध्ये आला, ज्याच्यामध्ये NGTच्या ऑर्डरचे विरुद्धची जे काही रिव्ह्यूची विरुद्धची ॲप्लिकेशन होती घर मालकांची, तो सुप्रीम कोर्टने रिजेक्ट केली आणि NGTचा ऑर्डर इम्प्लिमेंट करण्याचा ऑर्डर महानगरपालिकेला दिला. पण पुढे पावसाचा वेळ असल्यामुळे पावसाच्यामध्ये डेमॉलिशन आम्हाला करता येत नाही, म्हणून आज रोजी आम्ही ते डेमॉलिशन अंडरटेक केला. आणि यानंतर बातमी आहे पवारांसंदर्भातली. अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांचं तोंड भरून कौतुक केलंय. पुण्यातल्या एका कार्यक्रमात त्यांनी काकांवरती स्तुतीसुमनं उधळली आहेत. शरद पवारांनी मुख्यमंत्री असताना महिला आरक्षणाचं बिल कसं पास केलं त्याचा किस्साच यावेळी अजित पवारांनी सांगितला. पाहूयात तो किस्सा. हे पहिलं बिल पास केलं ते मला वाटतं आम्ही लोक 92 साली पवारसाहेब राज्याचे मुख्यमंत्री होते आणि आम्ही त्या मंत्रिमंडळात होतो. साहेब वर्षा बंगल्यावर निघून गेलेले होते आणि आम्हाला सांगितलं होतं, माझी ती पहिली टर्म होती, की हे बिल पास झाल्याशिवाय सभागृह संपवायचं नाही. 11, 11:30ला फोन केला वर्षावर आणि सांगितलं, साहेब आज काही होत नाही, अजून बऱ्याच जणांना आपली मतं मांडायची आणि मग बिल अध्यक्ष महोदय याला टाकतील, मंजुरीला टाकतील. साहेब म्हणले दिवस उजाडला तरी चालेल, आज मला महाराष्ट्राचं महिलांचं बिल मंजूर करून पाहिजे. आणि मग त्या पद्धतीनं आम्ही 3:30 पर्यंत थांबलो, ते बिल मंजूर केलं आणि मग घरी त्या बाबतीमध्ये गेलो. आणि यानंतर अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. छगन भुजबळांकडे 1 कोटींची खंडणी मागण्यात आलेली आहे. आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. राज्याच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत छगन भुजबळ आणि यांच्याकडे 1 कोटींची खंडणी मागण्यात आली आहे. आणि 23 एप्रिलला खरं तर त्यांना खंडणी संदर्भात पहिला फोन आला होता अशी माहिती समोर आलेली आहे. आणि या प्रकरणातली जो खंडणी मागणारा आरोपी आहे त्याला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे. 23 वर्षांचा हा तरुण आहे भुसारे, राहुल भुसारे असं त्याचं नाव आहे आणि त्याला गुजरातमधून अटक करण्यात आलेली आहे. 23 एप्रिलला त्यानं पहिला फोन केला होता. छगन भुजबळांना खंडणीची मागणी केली होती आणि ही खंडणीची मागणी त्यानं एक IT अधिकारी म्हणून केली होती. इन्कम टॅक्सचं पथक तुमच्या महाबळेश्वर इथल्या एका बंगल्यावरती छापा टाकणार आहे. त्या पथकामध्ये मी स्वतः आहे, मात्र तपासणीवेळी मी तुम्हाला मदत करेल असं सांगत त्यानं 1,60,00,000ची मदत केली, खंडणी मागितली होती. मात्र ही रक्कम नंतर कमी करत 1 कोटींपर्यंत रक्कम आली होती. आणि त्यानंतर पोलिसांना हे कळताच पोलिसांनी सापळा रचत थेट गुजरातमध्ये जाऊन या 23 वर्षीय तरुणाच्या मुसक्या आवळल्यात. राहुल भुसारे असं त्याचं नाव आहे. आणि यानंतर तुम्ही सोनं खरेदी करायचा विचार करत असाल तर अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही सोनं खरेदी करू शकताय. सोन्यानं जो उच्चांकी दर गाठला होता त्यात आता
कमतरता झालेली आहे, त्यात आता घट झालेली आहे. त्या किमतीत तब्बल 10% घट झाली आहे. सोनं हे विक्रमी उच्चांकावरून 92,000वरती आलेलं आहे. जागतिक बाजारात सुद्धा सोन्याचे भाव घसरलेत. ग्लोबल ट्रेड वॉरमध्ये घट आणि सुरक्षित मालमत्तेच्या मागणीत घट या दोन कारणांमुळे सोन्याच्या किमतीत घसरण झाल्याचं कळतंय. तर नेमकं काय कारण आहे सविस्तरपणे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. भारत पाकिस्तान दरम्यान युद्धविरामाची घोषणा झाली. डॉलर मजबूत झाला आणि त्यामुळे सोन्याची मागणी घटली. तर अमेरिका चीनमधील टॅरिफ वॉर सुद्धा निवळलं आणि म्हणून शेअर बाजारात तेजी आली. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक कमी झाली आणि या सगळ्या कारणांमुळे सोन्यात तब्बल 10% घट झाली आहे.